साताऱ्यामध्ये जे शासकीय गोदाम आहे त्या ठिकाणी मी सध्या आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रेशनिंगचं जे वेगवेगळे धान्य जे उपलब्ध होतं त्याचं गोदाम जे आहे ते आपण सध्या साताऱ्यातील पोवई नाका परिसरात ज्या ठिकाणी आपण आहे ते आपण पाहतोय। खूप जुनं जवळपास 40-50 वर्ष खूप जुनं झालेलं हे गोदाम आहे आणि आता जर पाहिलं तर लाकडी स्वरूपाचं हे गोदाम असल्यामुळं काही भागामध्ये आता हे पत्रा जरी असला तरी काही लाकडी सपोर्ट जो आहे तो या गोदामाला आहे। मात्र गेल्या काही महिन्यापासून हे पूर्णपणे जुन्या पद्धतीची लाकडं झाल्यामुळं ही लाकडं वरून पडत आहेत। खरं तर शासनानं याबाबतची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे। अनेक कामगार जे आहेत ते या ठिकाणी काम करत असतात। सध्या जरी या दुसऱ्या गोदामाची जरी तरतूद सध्या या ठिकाणी शासन लेवलवर झाली असली तरी मात्र अजूनही या ठिकाणी या गोदामामध्ये धान्य मोठ्या प्रमाणात येत असतं आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक कर्मचारी काम करत असतात। याबाबत शासनानं गंभीर दखल घेऊन याबाबतचा हा जो विषय आहे तो मार्गी लावण्याची गरज जी आहे ती या ठिकाणी जी व्यक्त होत केली जात आहे। त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशीच मागणी जी आहे ती या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांमध्ये होताना पाहायला मिळते। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।